आणि आता बातमी कोल्हापुरातून आहे। कोल्हापुरात एक धक्कादायक घटना घडली आहे। हातकणंगलेमधल्या मदरशामध्ये रात्री सगळे झोपलेले असताना एका विद्यार्थ्याने दुसऱ्या विद्यार्थ्याला ठार मारून टाकलं। कोणतेही हत्यार नसताना 11 वर्षाच्या विद्यार्थ्यांना मारून टाकण्यात आलं। एका विद्यार्थ्याने दुसऱ्या विद्यार्थ्याला इलेक्ट्रिक शॉक दिला आणि त्याला ठार मारलं। सुरुवातीला हा एक अपघात असल्याचं दाखवण्यात आलं, पण पोलिसांनी जेव्हा सखोल चौकशी केली तेव्हा या हत्येमागचं धक्कादायक कारण समोर आलं। कोल्हापुरात महाराष्ट्राला हादरवणारं हत्याकांड। मदरशात विद्यार्थ्यानंच केली विद्यार्थ्याची हत्या। 11 वर्षांच्या मुलाला शॉक देऊन मारलं। कोल्हापूरच्या हातकणंगले तालुक्यातल्या आळते गावातला हा मदरसा। निजामिया नावाच्या या मदरशात विद्यार्थी इस्लाम धर्माचं शिक्षण घेतात। या मदरशातल्या एका धक्कादायक घटनेनं सध्या अख्खा कोल्हापूर जिल्हा हादरलाय। एका विद्यार्थ्यानं दुसऱ्या विद्यार्थ्याला शॉक देऊन मारलंय। बिहारमधली बरीच मुस्लिम मुलं कोल्हापुरातल्या विविध मदरशांमध्ये राहतात। निजामिया या मदरशात 80 विद्यार्थी राहतात आणि शिकतात। त्यापैकी 70 विद्यार्थी हे बिहारमधनं आलेले आहेत। याच मदरशामध्ये रात्री 11:30 वाजता फैजान नाझिमा या 11 वर्षांच्या मुलाची हत्या करण्यात आली। इलेक्ट्रिक वायरनं शॉक देऊन या विद्यार्थ्याला मारण्यात आलं। ज्या विद्यार्थ्यानं मारलं तोही अल्पवयीन आहे। या विद्यार्थ्याला मदरशामध्ये राहायचं नव्हतं। मदरशामध्ये काहीतरी घडलं तर मदरसा बंद होईल आणि आपल्याला बिहारला परतता येईल असं या मुलाला वाटलं, आणि म्हणूनच त्यानं 11 वर्षांच्या फैजानला इलेक्ट्रिक वायरचा शॉक देऊन मारलं। पहाटे ज्यावेळी या मुलांना नमाजसाठी उठवण्यात आलं त्यावेळी हा प्रकार समोर आला। त्यावेळी फैजानचा झोपेतच मृत्यू झाल्याचं इतर विद्यार्थ्यांनी सांगितलं। मात्र पोलिसांना हा मृत्यू संशयास्पद वाटल्यानं मदरशामधल्या विद्यार्थ्यांची चौकशी करण्यात आली आणि अखेर फैजानच्या मृत्यूचं धक्कादायक कारण उघड झालं। और ये दुर्घटना 11:30 बजे रात में हुई है और सुबह जब नमाज के लिए उठाने गए जब पता चला है, बाद में दूसरे दिन बच्चों ने जुर्म कबूल किया तो बताया कि हमने ऐसा ऐसा किया है और हमने मारा है। बच्चों ने कबूल किया। तो बच्चे पता चलने के बाद मदरसे में सबको जब पता चला, स्टाफ को, मदरसे में रहने वाले बच्चों को, तो सबसे पहले पुलिस को खबर दी है। खबर देने के बाद उनके माँ बाप को खबर दिया है। उसको इधर रहना नहीं था इसलिए उसने उस बच्चों को शायद दिल नहीं लग रहा था पढ़ने में, उसको घर जाना था, तो सोचा कुछ भी उल्टा सीधा करके मैं मदरसे को बदनाम करके चला जाऊँ। किधर का ये भी बच्चा बिहार का रहने वाला है। त्याचं इंटेन्शन असं होतं की या मदरसेमध्ये त्याचा अभ्यासात लक्ष लागत नाही आणि त्याला इथून जायचं होतं। यापूर्वी पण तो पळून गेला होता आणि इथून काहीतरी कांड करायचं आणि मदरसा बंद पडला की आपल्याला इथून सोडतील या अपेक्षेनं त्यांनी मुलाला रात्री झोपेत 11:15 ते 11च्या दरम्यान इलेक्ट्रिक वायरचा शॉक दिला आणि त्याचा हे केलेला आहे। आणि त्याबद्दल आपण ईडीआर दाखल केला होता आपल्या समोर। हत्या झालेला फैजान आणि त्याची हत्या करणारा दोघेही बिहारचे आहेत। कोल्हापूर जिल्ह्यातल्या हातकणंगले तालुक्यातलं आळते गाव आणि आळते गावामध्येच असलेला हा मदरसा आहे, ज्या मदरसामध्ये एका लहान मुलाचा खून करण्याची घटना जी आहे ती घडलेली होती। हा लहान मुलगा जो आहे तो राहत होता खरं तर निजामिया मदरसा असं या मदरशाचं नाव आहे। आणि जवळपास वयाच्या 10 वर्षापासून ते 14-15 वर्षापर्यंतची मुलं जी आहेत ती या मदरशामध्ये शिकत असतात, धार्मिक शिक्षण घेत असतात। आणि याच एका खोलीमध्ये जवळपास 2 नंबरच्या खोलीमध्ये या फैजानला एका अल्पवयीन मुलानं इलेक्ट्रिक वायरने शॉक देऊन मारल्याची जी घटना जी आहे ती घडलेली पाहायला मिळाली होती। कोल्हापुरात असे बरेच मदरसे आहेत ज्यामध्ये इतर राज्यातली मुलं धार्मिक शिक्षण घेतात। मात्र फैजानच्या हत्येमुळे या मदरशांमधल्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय। या प्रकरणातनं धडा घेऊन आता तरी या मदरशांमधल्या विद्यार्थ्यांवर लक्ष ठेवलं जाईल आणि त्यांच्यासाठी सुरक्षा ठेवण्यात येईल अशी अपेक्षा आहे। विशाल पुजारी, NDTV मराठी, कोल्हापूर।